इंद्रायणी चवताळली. अहो ती चवताळणारच. इंद्रायणीच्या पोटामध्ये ज्या पद्धतीनं बुलडोजर चालवले जात आहेत, अवैध वाळू उपसा होतोय, वेगवेगळ्या प्रकारच्या डेव्हलपमेंटच्या नावाखाली ज्या पद्धतीनं निसर्गाचे फुटभर बिल्डर, कंत्राटदार, उद्योजक आणि त्यांना पोसणारे राजकारणी यांच्यामुळेच यावर्षी वारीच्या इतिहासात पहिल्यांदा आळंदीच्या पालखीत वारकऱ्यांनी येऊ नये असा आदेश प्रशासनाला काढावा लागला. एका पावसामुळं इतकं जर जनजीवन विस्कळीत झालं असेल की देहू आणि आळंदीच्या मानाच्या महत्वाच्या 2 पालख्यांमध्ये वारकरीच येऊ नये आणि मग म्हणताय इंद्रायणी चवताळली. अहो ती चवताळणारच. इंद्रायणीच्या पोटामध्ये ज्या पद्धतीनं बुलडोजर चालवले जात आहेत, अवैध वाळू उपसा होतोय, वेगवेगळ्या प्रकारच्या डेव्हलपमेंटच्या नावाखाली ज्या पद्धतीनं निसर्गाचे लचके तोडले जात आहेत, त्याचा हा प्रकोप आहे. वारीला पाऊस नवीन नाही, पावसाळा नवीन नाही, संकट नवीन नाहीत. कोरोना सारख्या महामारीच्या पूर्वीही प्लेग सारखी अनेक संकट होती, तरी वारी कधी खंडित झाली नव्हती. भलेही काही मर्यादा होत्या, पण यावर्षी लाखो लोकांचा जनसमुदाय आळंदीला एकवटला असताना अचानक प्रशासनाला आदेश काढावा लागला की मुठभर लोकांच्या उपस्थितीत पालखी प्रस्थान सोहळा होईल. हे अत्यंत वेदनादायी चित्र आहे. यशवंतराव चव्हाण साहेबांचा समृद्ध वारसा सांगणारा महाराष्ट्र आहे की ज्यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर उजनी धरण बांधताना पांडुरंगाची माफी मागितली होती आणि म्हटलं होतं, बा विठ्ठला मी तुझी चंद्रभागा अडवतोय, मला माफ कर. पण पांडुरंगाच्या आशीर्वादानं खळकाळ प्रदेशामध्ये सुद्धा विठ्ठलासारखी पिकं डोलायमान झाली होती. हा सांगणारा महाराष्ट्र किंवा दुष्काळ पडल्यानंतर पांडुरंगाला साकडं घालणारे वसंतराव नाईक साहेबांचा महाराष्ट्र आज डेव्हलपमेंटच्या नावाखाली एका पावसात इतका व्यथित होतो आणि पालखीलाच रोखतो. तर हे चित्र मला असं वाटते तुकोबाही माफ करणार नाहीत, पांडुरंगही माफ करणार नाही, माऊली पण माफ करणार नाहीत. हे वेदनादायी चित्र आहे. माऊलींच्या आजच्या आळंदी पालखी प्रस्थान सोहळ्याची शेकडो वर्षाची परंपरा आणि जगद्गुरु तुकोबा यांच्या पालखी सोहळ्याची 450 वर्षाची परंपरा जी छत्रपती संभाजी महाराजांनी नारायण महाराजांना राजाश्रय देऊन सुरू केली होती, त्या परंपरेला बोट लावण्याचं काम प्रशासनाकडून झालंय. त्यामुळं हे वेदनादायी चित्र आहे. माझ्यासारखा एक सामान्य माणसाला, एक वारकरी म्हणून हे आवडलेलं नाही. याची फार मोठी किंमत मात्र आम्हाला मोजावी लागेल.